मित्रांनो, काय दुःखद घटना घडली राव. इमानदारी काय सांगा तुम्हाला, अक्षरशः डोळ्यातून पाणी यायची बारी. काय सांगा, 14 वर्षाचा मुलगा राव अपघातग्रस्त झाला. त्याचा अपघात झाला मित्रांनो, आणि अर्जंट मध्ये त्याला अँब्युलन्स मध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन चालले. आणि तुम्हाला सांगतो मित्र, काय बॅड लाग आहे त्याची, खतरनाक. ज्या टायमाला तो अँब्युलन्स मध्ये चालला तेव्हा त्याला म्हणजे अँब्युलन्स हॉस्पिटलला घेऊन चालली. तुम्हाला सांगतो मित्रांनो, इतक्या घाणेरड्या ट्रॅफिक मध्ये ती अँब्युलन्स अडकली आणि नाव त्या अँब्युलन्स मधून त्या म्हणजे अँब्युलन्स जायला काही रस्ता भेटाना. अक्षरशः अँब्युलन्स मित्र तिथे 2 तास त्या ट्रॅफिक मध्ये अडकली. आणि त्या मुलाला इतकं भयानक लागलेलं होतं, त्याचा रक्तस्राव सारखा चालू होता. आणि तुम्हाला सांगतो, त्याचे घरचे फॅमिलीवाले नुसतं ढसाढसा रडत होते मित्रांनो, की कधी त्यांना रस्ता भेटन आणि कधी त्या रस्त्यात म्हणजे तिथून रस्ता भेटून ती अँब्युलन्स हॉस्पिटलपर्यंत जाईल आणि त्याचा प्राण वाचन. इतकी इमर्जन्सी होती मित्रांनो. इतका अँब्युलन्स वाला इतकं हरण मोठ्या वाजत होता. ते सायलेन्स नसतं वरती ट्याव 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 करत. काय सांगा मित्रांनो तुम्हाला, तरी त्या बिचाराला कोणी जागा द्यायला तयार नाही. मोठ्या गाड्यानं नुसतं ट्रॅफिक जाम करून टाकली. आणि तुम्हाला सांगतो 2 तास त्या अँब्युलन्सला लागले. शेवटला काय सांगा मित्रांनो तुम्हाला, ते बाळ जे 14 वर्षाचं बाळ होतं, तो मुलगा त्याच्या आई वडिलांच्या अशा काखात कुशीतच प्राण त्यानं सोडले मित्रांनो. म्हणजे किती दुःखद घटना आहे मित्रांनो. मला इतकं दुःख झालं हे ऐकून. कारण तुम्हाला सांगतो, जो व्यक्ती मला सांगत होता आणि मी त्याचे ते बोलणं ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू आले. छत्रीवरती बोलत होता तुम्हाला, मला म्हणत होता की अशी घटना घडली म्हणे. मित्र बंधू म्हणे आमच्या पाहुण्यासोबत, त्याचे नात म्हणजे रिलेटिव्ह होते, ते नातलगत लागत होते त्याचे. काहीतरी मार्ग निघावा म्हणे ट्रॅफिक मधून, ट्रॅफिकचा म्हणे काहीतरी सोल्युशन निघावं म्हणे. तर मला असं वाटतं मित्रांनो, खोटं नाही सांगत तुम्हाला, अगर कधी सरकारनं खरंच इमानदारीनं कधी एवढे तज्ञ फिज्ञ एवढे सगळे सायंटिस्ट लोक कधी आपल्याकडे असतील तर एकच फक्त डोकं लढाव, एक अशी खतरनाक अँब्युलन्स बनवून टाकतोय ना की त्या अँब्युलन्सला ट्रॅफिक नावाची चीजच माहिती नाही, असं धरून चालत. जिथं मला तिथे एका मिनिटात पोहोचली पाहिजे आणि तिथून याने इमर्जन्सी मध्ये ना समोरच्या व्यक्तीला उचललं पाहिजे आणि डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये. म्हणजे उदाहरणार्थ अशी हेलिकॉप्टर मध्ये अँब्युलन्स बनली पाहिजे, हेलिकॉप्टर सारखी डायरेक्ट आबळतून यायची अशी फटफट 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 करत. आणि जिथं घटना घडेल का तिथून लगेच समोरच्या व्यक्तीला लगेच रेस्क्यू करून लगेच रपकन लगेच त्याला घेऊन लगेच हॉस्पिटलमध्ये, डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट. आव म्हणजे ना करून ना, म्हणजे ते काही लोक जे बी ज्यांना काही लागलेलं सवरलेलं, काही कोणी जाळात भाजलेले, कोणी ऍक्सिडेंट मध्ये हातपाय त्याचे म्हणजे काही जखमा झालेले, रक्त सराव चालू होते, पटकन उचलून लगेच दवाखान्यात झटपट. काय म्हणता तुम्ही? ओके ना एकदम, कशा आडे खरं नाही जाऊ इमानदार एखाद्या अँब्युलन्स अशा पाहिजे, हेलिकॉप्टर सारख्या आयला नसतं. जिथं मला तिथं लगेच फोन लावले की आलीच पाहिजे तिथे. आता कसं आपण 112 108 110 वर लावतो फोन की लगेच ती अँब्युलन्स तिथे येते. पण त्या अँब्युलन्सला ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळे वेळ लागतो आणि इकडे तर खेळ तमाम होऊन जातो. बरोबर आहे की? त्याच्यामुळे आता मग विनंती सरकारला, बस तुम्ही बनवताना तर अशा आडमाप बनवून टाका आपल्या देशामध्ये की नुसतं फोन केले की लगेच आलीच पाहिजे तिथं आणि लगेच रेस्क्यू आणि लगेच घायल व्यक्तीला घेऊन लगेच डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये. मायाला कसे वाढतील लोक, कसे त्याचे प्राण वाचणार नाही? वाचतीलच, नाही वाचणार का? वाचतील ना. हा बस आपल्याला हेच पाहिजे, बस पटकन या, पटकन बनवा. मायाला पुन्हा सायंटिस्ट लोकांना आव्हान आहे आपलं, बनवा. मायाला लोकांचे जीव चालत राहावी, त्यांना दन मरू राहिलेत, दुसऱ्याच्या चुकानं चांगले लोक मरू राहिलेत, आहे की नाही? बनवा, मायाला जे होईल ते होईल. आणि व्हिडिओ आवडला असं तर लाईक आणि फॉलो आणि शेअर काय ते करून टाका बाबा. हो कसं बरं बोलतो की नाही बोलतो मला बी कळन. ओके चला, जय हिंद जय